तुम्ही माणसानं मच्छीच्या पिल्लाला जखमा कशा झाल्या ते या मच्छीच्या पिल्ला चावलं कुत्रं, तर कुत्र्यावर चावलं की बरं जखमा करून टाकलं, चिरफाड करून टाकलं बरं पुरायले. तर हे काका घेऊन आले आपल्या दवाखान्यामध्ये. काय तर म्हणजे ड्रेसिंग करून घ्या. मतलब ठीक आहे म्हटलं बा. आणि जखम साफ करून असली म्हणजे आपल्याला हायड्रोजनचा वापर करायला लागते. यानं पुरी जखम क्लिअर होऊन जाते. ना किटाणू होत ना काहीच होत नाही. आणि या कुत्र्यानं बोलतं याला फाळतो जागोजागी म्हणजे पुरं पायामध्ये एवढं जखमा करून टाकला. त्यात एकदा गड्डा पडला तरी आपलं ड्रेसिंग करणं काम चालूच होतं. या पिल्लाची एका साईडची ड्रेसिंग करून झाली होती. आता दुसऱ्या साईडची करणं होती आपल्याला ड्रेसिंग या साईडची. आणि या पिल्लाला दुसऱ्या साईडने कशा जखमा होत्या, पुरा खतरनाक जखमा होऊन झालं जायला. आणि कुठे कुठे केसही काढायला लागले याचे. सतीश भाऊ उडाला केस काढायला आणि पुरी टक्कली करून टाकतोय. म्हटलं नाही रे टकली नको, जेवढं काम आहे तेवढंच कर म्हटलं बघतोय. या पिल्लाची ड्रेसिंग करायला आम्हाला जरा जास्त टाईम लागला कारण की पिल्ला जखमाल्या होत्या. ड्रेसिंग करून झालं काका निघले पोहेल गाडीवर घेऊन जायसाठी. त्या गाडीवर बसता बी येणं बरोबर त्याला उचलून ठेवायला गाडीवर. तर इथे कसा बसलोच त्याला.